हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 ऑगस्ट आणि वार आहे शनिवार, म्हणजेच उद्याची सुट्टी आहे, रविवार. तेव्हा आत्तापासूनच तुमचं प्लॅनिंग सुरू झाले असतील की उद्याच्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी काय काय करायचं. तर मित्रांनो, सुट्टीच्या दिवशी अभ्यास करण्याचा आपल्याला एरवीही कंटाळा येतो. तेव्हा आम्ही तुम्हा सगळ्यांचं काम सोपं केलंय. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि तुम्हाला रविवारी अभ्यास पण नाही करायचा आहे, मग अशा वेळेला काय करायचं? तर अगदी सोपं आहे. आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ मस्तपैकी स्पीकरला किंवा हेडफोनला लावून ऐकत बसायचं. म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती शोधण्याची गरज नाही किंवा ती वाचत बसण्याची सुद्धा गरज नाही. कानात आपला मस्तपैकी हेडफोन टाकला की तुम्हाला माहिती रेडीमेड ऐकायला मिळेल. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचं यश आहे. तेव्हा मित्रांनो, आजच्या या चांगल्या विचारातून इतकंच सुचवावं असं वाटतं की आपल्याला काय व्हायचंय हे आपण ठरवायचं. आपण सगळेच मानव जातीत जन्माला आलो आहोत. तेव्हा आपला महामानव करायचा, दानव करायचा की आपण माणूस म्हणून जगायचं, हे फक्त आणि फक्त आपल्या स्वतःवर डिपेंड असतं. चला तर मग या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष हे सत्र नक्की आपल्याला काय सांगतं? तर दिनविशेष हे सत्र आपल्याला त्या दिवशी इतिहासात नक्की कोणती घटना घडली आणि त्या घटनेचं महत्त्व काय हे सांगतं. म्हणजेच काय, तर इतिहासातील सोनेरी पाऊलखुणांचा मागोवा घेणाऱ्या जागतिक दिवसांच्या नोंदी, जगभरात घडलेल्या ठळक घटना, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म आणि मृत्यू यांच्या अचूक नोंदी आपण आपल्या दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया 7 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 7 ऑगस्ट 1753 साली ब्रिटिश वस्तू संग्रहालयाची स्थापना करण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1789 साली अमेरिकेतील सरकारी युद्ध विभागाची स्थापना करण्यात आली. 1942 साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी प्रशांत महासागरातील कोडाई कॅनाल येथे अमेरिकेचे सैन्य उतरले व त्यांनी तिथे भीषण लढाई देखील केली होती. विद्यार्थी मित्रांनो, कोडाई कॅनाल हे भारतातील तमिळनाडू राज्यात असणारं एक शहर आहे. समुद्र सपाटीपासून 2133 मीटर उंचीवर हे शहर आहे. याचबरोबर दक्षिण भारतातील एक प्रमुख हिल स्टेशन म्हणून कोडाई कॅनलला ओळखलं जातं. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1947 साली मुंबईच्या महानगरपालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती. सन 1981 साली सलग 128 वर्षांपासून प्रकाशित होत असलेलं वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडलं. सन 1985 साली भारतीय बिलियर्ड्स खेळाडू गीत सेठी हे वर्ल्ड अमॅच्युअर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारे तिसरे भारतीय खेळाडू ठरले. सन 1991 साली जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा या ठिकाणी तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतः उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 7 ऑगस्ट 1831 साली चर्च ऑफ इंग्लंडचे एक मौल्यवान शालेय शिक्षक आणि लेखक तसंच केम्ब्रिज ॲपोस्टल्स सिक्रेट सोसायटीचे सदस्य फ्रेडरिक फरार यांचा जन्म झाला. 1871 साली प्रसिद्ध भारतीय जलरंग चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. सन 1876 साली पहिल्या महायुद्धात प्रसिद्धीत असलेल्या डच नर्तिका सौंदर्यवती व गुप्तहेर माता हरी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1904 साली प्रसिद्ध भारतीय इतिहास, सांस्कृतिक कला व साहित्याचे विद्वान वासुदेव शरण अग्रवाल यांचा जन्म झाला. सन 1912 साली भारतीय हृदयरोगाचे प्रणेते व मुंबई येथील KEM हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक
तसंच ऑल इंडिया हार्ट फाउंडेशनचे संस्थापक संचालक केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म झाला. सन 1925 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय अणुवंशशास्त्रज्ञ आणि प्रशासक तसंच भारतातील हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात हरित क्रांतीचे जनक किंवा हरित क्रांतीचे पिता म्हणजेच MS स्वामीनाथन यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत. तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1975 साली दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि निर्माता शार्लिज थेरॉन यांचा जन्म झाला. सन 1992 साली युवा भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहर यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही व्यक्ती ज्यांच्या स्मृतिदिन आहेत, जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1941 साली नोबेल पारितोषिक विजेता, भारतीय राष्ट्रगीताचे जनक, कवी, संगीतकार, कलाकार आणि भारतीय उपखंडातील आयुर्वेद संशोधक रवींद्रनाथ टागोर यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, शांतिनिकेतन या शाळेचं नाव ऐकलं की सर्वप्रथम व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया अशाच काही थोर आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1974 साली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भेंडी बाजार घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचं निधन झालं. सन 2009 साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार आणि अभिनेते गुलशन बावरा यांचं निधन झालं. सन 2018 साली भारतीय लेखक आणि राजकारणी तसंच तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचं निधन झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, काही महत्त्वाच्या जन्ममृत्यूच्या नोंदी याविषयी सविस्तर माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र ऐकावं लागेल. आणि हो, या संबंधित तुम्हाला काही फीडबॅक आणि सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या 8698 म्हणजेच 8698869880 या क्रमांकावर पाठवू शकता. आणि हो, सोबतच तुम्ही आमचं रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंटला सुद्धा लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. याचबरोबर आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकवर सुद्धा रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे बरं का. तेव्हा त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी आणि काही प्रसिद्ध विशेष व्यक्तींचे जन्मदिन, नोंदी याविषयीची माहिती करून घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.